नमस्कार मित्रांनो, नालंदा कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। 11 मार्च रोजी होणारा जो विज्ञानाचा पेपर आहे, विज्ञान भाग 1, तर त्या पेपरमध्ये आपल्याला काही आकृत्या येत असतात आणि त्या आकृत्याच्या आधारावरती प्रश्नांची उत्तरे द्यायची असतात, निरीक्षण करायचं असतं, त्या आकृती काय दर्शवते हे सांगायचं असतं। म्हणजे एकूणच 2 ते 3 प्रकारचे प्रश्न त्या आकृत्यांवरती विचारले जातात। तर पहिला प्रश्न असतो, दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा, किंवा त्याच्यानंतर दुसरा प्रश्न असतो की दिलेली आकृती काय सांगते, दिलेली आकृती काय दर्शवते। त्यानंतर पुढचा एक प्रकारचा प्रश्न आहे, तिसरा प्रश्न तो म्हणजे दिलेल्या आकृतीला नावे लिहा व स्पष्ट करा। ठीक आहे, अशा पद्धतीचे 3 प्रकारचे प्रश्न परीक्षेला विचारले जातात। तर ते 3 प्रश्न आपण एकदम सोप्या पद्धतीने सोडवावेत यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर स्टेप बाय स्टेप पूर्ण आकृत्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिस्कस केलेले आहे। तर कोणत्या येणार आहे ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे, ते या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। ठीक आहे, पहिली जी आकृती आहे, तर तुम्ही केपलरचे जे नियम आहेत, तर ते केपलरचे नियम काय करायचे तुम्हाला तिन्ही व्यवस्थित करायचे आहेत या आकृतीच्या माध्यमातून। हे दिलेली आकृती आहे इथं, तर या आकृतीच्या माध्यमातून केपलरचे पहिला, दुसरा आणि तिसरा नियम काय सांगतो आणि आकृती काय दर्शवते, काय स्पष्ट करते, हे लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे, पुढची गोष्ट आहे तुमची गोष्ट म्हणजे ही जी महत्त्वाची आकृती आहे, ही ऑलरेडी परीक्षेला येऊन गेलेली आहे। तर ती म्हणजे 2 वस्तूंमधील गुरुत्वीय बल, ही जी डायग्राम आहे काळजीपूर्वक करा। M1 M2 हे काय दिलेलं आहे, हे व्यवस्थित एकदम काळजीपूर्वक प्रत्येक ठिकाणी काय करायचं तुम्हाला हे प्रॅक्टिस करत राहायचे। गुरुत्वीय स्थिरांक, ठीक आहे, जी हा स्थिरांक असून त्यास वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक म्हणतात। ही आकृती एकदम काळजीपूर्वक करून ठेवा। त्यानंतर येतं तुमचं पुढची आकृती आहे। आता हे सगळ्यात महत्त्वाचा टेबल आहे। याच्यावरती तुम्हाला MCQ ला जोड्या लावा किंवा फाइंड ऑड अशा टाईपमध्ये प्रश्न येत असतात। मग याच्यावरती प्रश्न ह्याच्यात काय करायचं, तर हे खंड जे आहेत, S खंड, D खंड, त्यानंतर P खंड, त्यानंतर F खंड, हे प्रत्येक खंडामध्ये कोणतं एलिमेंट आहे, कोणते मूलद्रव्य आहे, तर हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, मूलद्रव्यांच्या जोड्या। ह्याच्यासोबतच दुसरी गोष्ट काय करायची आहे, तर ही जी दिलेली आहे तुम्हाला आवर्त आणि इलेक्ट्रॉन संरूपण, यालाच म्हणतो आपण पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी ह्या डायग्रामच्या आधारे लक्षात ठेवायचं आहे। कोणती डायग्राम आहे ही बघा, नवीन आवर्त नवे कवच। ठीक आहे, हे व्यवस्थित करा एकदम काळजीपूर्वक। ठीक आहे, पुढे जाऊया आपण। आता हे बघा, इथं विद्युत परिपथ ही जी डायग्राम आहे, ही सुद्धा काळजीपूर्वक तुम्हाला विचारलं जाईल, दिलेली आकृती काय दर्शवते किंवा दिलेली आकृती काय दर्शवते हे सांगा। ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला सांगता आलं पाहिजे। विद्युत परिपथाची ही आकृती होती। ठीक आहे, पुढं बघा, अशा पद्धतीचे डायग्राम येतात। खाली दिलेली आकृती आहे, काय दर्शवते हे सांगायचं असतं तुम्हाला, फक्त ते नाव सांगायचं असतं आकृतीचं। इथे दिलेली शेगडी म्हणजेच कॉईल, कुंतल म्हणतो याला, हीटरची कॉईल। त्यानंतर आता इथे एक बल्ब दिलेला आहे, हे बल्बचं जे काय आहे, तर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा। इथं कुंतलाचा उपयोग, ठीक आहे, काचेचा बल्ब आहे हे। त्यानंतर नाद कुंतल प्रकारचे बल्बचे फिलेमेंट, त्यानंतर निर्वात किंवा नत्र वायू, काचेचा आधार आणि स्क्रू सारखी टोपी, हे सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित ड्रॉ करू शकता। तुमच्या नोटबुकमध्ये एकदा ड्रॉ करा, प्रॅक्टिस करा। ठीक आहे, परीक्षेमध्ये आलं तर ते सोपं जाईल। त्यानंतर पुढचं आहे, विद्युत धारेमुळे वाहकाभोवती निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र, हे सुद्धा व्यवस्थित करून ठेवा। हा टॉपिक खूप चांगला आहे आणि खूप सोपा आहे, मार्क सुद्धा जास्त पडतात। काय पुठ्ठा, चुंबक सूची, त्यानंतर तांब्याची जाड तार, या ठिकाणी ही डायग्राम लक्षात ठेवा। पुढची डायग्राम बघूयात आपण। पुढची जी डायग्राम आहे, तर हे सुद्धा मागच्या वेळेस आलेलं आहे। तर काय आहे, उजव्या हाताचा अंगठ्याचा नियम, राईट हँड थंब रूल। मग हे व्यवस्थित, आता हे सगळं तुम्हाला काय देतील, हे एवढंच, हे एक ॲरो दिलेलं आहे आणि इकडे ते हँड दिलेलं आहे। तर एवढंच देतील परीक्षेला आणि तुम्हाला म्हणतील नावे द्या आणि स्पष्ट करा, अशा पद्धतीचं परीक्षेमध्ये येते। या ठिकाणी आकृती आहे आणि या ठिकाणी त्याचं विश्लेषण आहे। ठीक आहे, पुढं असंच आहे, अशाच पद्धतीचे काही डायग्राम आहेत। तर ती तारेच्या विटोळ्याभोवती विद्युत धारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र, तर हे या पद्धतीचं आहे। ठीक आहे, पुढची डायग्राम आहे, तर कोणती, तर चुंबकीय क्षेत्रात विद्युत धारा वाहून नेणाऱ्या विद्युत वाहकावरील बल। आता ह्याच्यापेक्षा तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम, ही जी आहे, ही डायग्राम सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम काय सांगतो, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल। ठीक आहे, पुढे जाऊ। दैनंदिन वापरातील विद्युत चलित्र, आता हे विद्युत चलित्र आहे, तुम्हाला दिलं जाईल आणि तुम्हाला विचारलं जाईल, हे खालील दर्शवलेली आकृती किंवा खालील दिलेली आकृती काय दर्शवते किंवा काय सांगते। ठीक आहे, ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे। विद्युत चलित्र आणि विद्युत जनित्र या दोन्ही मधला फरक तुम्हाला समजला पाहिजे। तर याचे कार्य काय आणि तत्व, कशाचं, विद्युत चलित्रचं कार्य आणि तत्व, हे सुद्धा लक्षात ठेवता आलं पाहिजे, तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, ड्रॉ करता आलं पाहिजे, परीक्षेमध्ये आकृती काढता आली पाहिजे।
ठीक आहे. त्यानंतर हे बघा कुंतलातील किंवा फॅरेडेचा प्रवर्तनाचा नियम. त्यानंतर पुढचा आहे तुमचं कुंतलातून विद्युतधारा प्रवाहित होत असताना कुंतलाच्या अक्षावर कुंतलापासून जवळ दूर हलविल्यास काय परिणाम होतो हे दिलेलं आहे. आणि इथं फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम बघ, उजव्या हाताचा नियम, फ्लेमिंग्स राईट हँड रूल. या ठिकाणी विद्युतवाहकाची गती, चुंबकीय क्षेत्राची दिशा, विद्युतवाहकातील, ठीक आहे, हे व्यवस्थित करून ठेवा. कारण काय होतं तुमचा एकही मार्क येतं जायला नको. ठीक आहे. आकृती काय करा, पुस्तकातील जी आकृती आहे ती नोटबुकमध्ये ड्रॉ करा. विद्युत काय बघितलं आपल्याला, आता हे जनयंत्र बघूयात. विद्युत जनयंत्राची काय डायग्राम आहे, काय कशाला काय नाव आहे, कशा पद्धतीने त्याचं फंक्शन आहे, तत्व आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. ठीक आहे. पुढची डायग्राम येते होपचे उपकरण. ठीक आहे, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. होपचे उपकरण खाली दिले असे एक रिकामी आकृती दिलेली असते आणि तुम्हाला त्या आकृतीला नाव द्यायचं असतं आणि स्पष्ट करायचं असतं. ते सरळ सांगतात की दिलेली आकृती काय दर्शवते किंवा दिलेल्या आकृतीला नावे द्या आणि स्पष्ट करा. होपचे उपकरण सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर काचेच्या लादीतून होणारे प्रकाशाचे परावर्तन. आता अपवर्तन आहे, हे काय होतं, काचेच्या लादीतून होणारे प्रकाशाचे अपवर्तनाची आकृती दर्शवा असा प्रश्न आला तर हे तुम्हाला व्यवस्थित काढता आलं पाहिजे. तसेच हवेतून काचेत जाणारा किरण, हे सुद्धा लक्षात ठेवा. तुम्हाला जे इम्पॉर्टंट आहेत ते सगळे आकृत्या इथं आपण एकाच याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग आता हे काय आहे, वातावरणातील, आता हे बघा, वातावरणातील अपवर्तनाचा परिणाम कसं पद्धतीनं काय काय चेंजेस होतात, वातावरणाच्या स्तराच्या बाहेर आभासी स्थिती काय असते, क्षितिज कशाला म्हणतो, वास्तव स्थिती काय असते, तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. एकदा तुमच्या नोटबुकमध्ये काढून घ्या. ठीक आहे. पुढं आंशिक व पूर्ण आंतरिक परिवर्तन काय असतं, त्याचे डायग्राम काय आहे तर ते सुद्धा बघून घ्या एकदा. पुढचं आहे इंद्रधनुष्याची निर्मिती कशी होते. मग आता इंद्रधनुष्याची निर्मिती होताना कोणत्या कोणत्या गोष्टीचा त्याच्यावरती परिणाम होतो आणि कशा पद्धतीची त्याची निर्मिती होते आणि कलर कोडिंग सुद्धा काय करा लक्षात ठेवा. आता ही महत्त्वाची आकृती आहे नाभी, भिंगाची नाभी. हे तुम्हाला परीक्षेला डायग्राम येते आणि ह्याच्यावरती प्रश्न खूप तयार होतात. त्याच्यामुळे ही डायग्राम एकदम काळजीपूर्वक करून ठेवा. ठीक आहे. पुढची अंतर्गोल भिंगाद्वारे होणाऱ्या प्रतिमा. मग आता हा चार्ट सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा. अंतर्गोल भिंगाद्वारे मिळणारी प्रतिमा ही आहे आणि ह्या चार्टच्या आधारावरती हे सगळे त्याची काय ते माहिती आहे, ही माहिती सुद्धा लक्षात ठेवा. तुम्हाला 1 मार्काला किंवा प्रश्न उत्तर आली तर सांगता आली पाहिजे. आता एक सांकेतिक किंवा चिन्ह संकेत आहेत, कशाचे, भिंगासाठी चिन्ह संकेत दिलेले आहेत. तर हे सुद्धा तुम्ही काय करा एकदा गो थ्रू करा, म्हणजे विसरणार नाही. ठीक आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला आठवलेला लवकर आठवेल. आता सगळ्यात महत्त्वाचं जे डोळा आहे, मानवी डोळा, तर या मानवी डोळ्यावरती हमखास प्रश्न येतो. तुम्हाला आकृती दिली जाते आणि त्याच्या आधारावरती प्रश्न असतात. तर मानवी डोळ्याचं फंक्शन, त्याची रचना, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहेत, लक्षात ठेवायच्या आहेत. या ठिकाणी बघा दिलेलं आहे मानवी डोळा कशा पद्धतीने काय वर्क करतं, हे सगळ्या गोष्टी एकदा बघून घ्या. एकदा काळजीपूर्वक बघून घेतलं ना तर तुम्हाला कशाचीच अडचण येणार नाही. ठीक आहे. हे झालं तुमचं डोळ्याच्या आतल्या भाग. पुढचा आपण बघूयात की साधा सूक्ष्मदर्शक जे आहे, तर सूक्ष्मदर्शकच्या वेगवेगळ्या आकृत्या आहेत ते सुद्धा बघा. त्यानंतर पुढे आहे ही एक बघा आकृती काय आहे, धातूची पाण्याबरोबर अभिक्रिया. धातूची पाण्याबरोबर ज्यावेळेस अभिक्रिया होते त्यावेळेस कशा पद्धतीचा फरक होतो, काय कसं फंक्शन होतं ते एक दिलेलं आहे. हे एकदा व्यवस्थित बघून घ्या. जर ही तुम्हाला आकृती आली तर ह्याला तुम्हाला नावं द्यायला ते विचारू शकतील. ठीक आहे. मग पुढे आहे धातूची विरल आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया. अशा पद्धतीचे सुद्धा येऊ शकते. या टाईपमध्ये एक सुद्धा प्रश्न येण्याला चान्स आहे तुम्हाला. पुढं काय दिलेलं आहे, हे आता तुम्हाला अशी एक आकृती येते आणि त्याला नाव द्या असं विचारलं जातं, काय दर्शवतं, तर हे विल्फ्ली टेबल पद्धत आहे. अजून एक पद्धत आहे, तर ती कोणती आहे, तर ती बघा, तर तुम्हाला ही फेनतरण पद्धत आहे. म्हणजे 2 पद्धतीपैकी एक पद्धत यावर्षी परीक्षेला येईल. तुम्हाला फक्त काय करायचं, त्या पद्धतीचं नाव द्यायचं किंवा त्या आकृतीला नावे द्यायचं आहे शोधून किंवा ओळखून कोणती आकृती आहे ती. ठीक आहे. पुढचं आहे ॲल्युमिनियमचे निष्कर्षण. पुढचं आहे आकृती, त्यात येतं विद्युत विलेपन. ठीक आहे. हे सुद्धा येण्याचा चान्स आहे. हे सुद्धा व्यवस्थित बघा, लक्षात ठेवा. पुढचे आहे, आता हा चार्ट एकदम कायमचा लक्षात ठेवा. कोणता, कार्बनी संयुग आणि रेणू वस्तुमानांक. कशाचं किती रेणू वस्तुमानांक आहे हे तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे. रिकाम्या जागेला येऊ शकतं. पुढं आहे नेक्स्ट आहे हा चार्ट सुद्धा ऑलरेडी परीक्षेला येऊन गेलेला आहे, त्यामुळं ह्याही वर्षी येण्याचा चान्स आहे. तर प्रत्येक हे काय, कार्बनी अणूंची सरळ शृंखला, रचनासूत्र, रेणूसूत्र, नाव एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. तुम्हाला कोणतं रचनासूत्र किंवा रेणूसूत्र आहे हे तुम्हाला या ठिकाणी सांगता येतं. ठीक आहे. पुढे जाऊ आपण. पुढचा जो टेबल आहे तर तो टेबल म्हणजे हे सामान्य नाव, रचनासूत्र आणि IUPAC नाव काय आहे हे सुद्धा करून घ्या. पुढची तुमची आहे तर ॲसिटिक आम्ल व सोडियम कार्बोनेट अभिक्रिया, यांची अभिक्रिया कशी होते, काय होते, हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगता आलं पाहिजे आकृतीच्या साहाय्यानं. ठीक आहे. पुढचा आहे शेवटचा आता उपग्रहाचा शेवटचा जो टॉपिक आहे
त्यात उपग्रहाचा प्रकार, उपग्रहाचे कार्य आणि भारतातले काय जे उपग्रह आहेत त्यांच्या प्रक्षेपांची नावे वगैरे ते इथं दिलेले आहेत. हा चार्ट व्यवस्थित करा म्हणजे यातला एक प्रश्न तुमचा सुटणार नाही. ठीक आहे. मग पुढं आता हे जे उपग्रह आहे तुमचा ह्याची एक काय करा डायग्राम तुमच्या नोटबुकमध्ये काढून ठेवा. PSLV या प्रक्षेपकाचा बाह्य आराखडा इस्रोने बनवलेला. आता हे कशाला काय नाव आहे तर तुम्हाला ते तिथं लिहिता आलं पाहिजे. उपग्रह ठेवण्याची जागा, ठीक आहे. हे द्रव इंधनावर काम करणारा चौथा टप्पा. ठीक आहे. असे वेगवेगळे टप्पे आहेत याची की तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. स्पेस शटल काय असतं किंवा कसं काम करतं ते सुद्धा बघून घ्या. त्यानंतर हे जे दिलेले काय म्हणतो त्याला अंतराळवीर आहेत यांची सुद्धा थोडक्यात माहिती या ठिकाणी दिलेली आहे. हीच करा, दुसरी काय जास्त करायची गरज नाही. आणि विक्रम साराभाई यांच्याबद्दल दिलेली थोडीशी माहिती आहे ती सुद्धा लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला MCQ आला किंवा ऑड क्वेश्चन आला तर ते तुम्हाला तिथं उत्तर सांगता आलं पाहिजे, मार्क आपला कटला नाही पाहिजे. ठीक आहे. अशा होत्या पूर्ण आकृत्या आपल्या परीक्षेसाठी. 11 मार्चला जी होणारी परीक्षा आहे तर त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ होता. सगळ्या आकृत्या टेक्स्टबुकमध्ये जेवढ्या काय आकृत्या दिल्या आहेत त्या महत्त्वाच्या आकृत्या आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत. तुम्ही परत एकदा रिवाईज करा, त्या तुमच्या नोटबुकमध्ये ड्रॉ करा म्हणजे तुम्हाला त्याची काय प्रॅक्टिस होईल आणि परीक्षेमध्ये तुम्ही ॲक्युरेट डायग्राम काय कराल ड्रॉ करा. ठीक आहे. तर व्हिडिओ बघितला आवडला असेल तर लाईक करा. नालंदा कोचिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना सुद्धा शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.